दरम्यान राजेश दोशी या रहिवाशानं ढिगाऱ्यातून अडकलेल्या अवस्थेत असतानाही मुलाशी फोनवरून संपर्क साधला आणि आपण जिवंत असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांच्या मुलानं ही माहिती प्रशासनाला कळवली आणि रात्री 9:30 वाजता दोषींना एनडीआरएफच्या जवानांनी प्रयत्न करून बाहेर काढलं। सध्या दोषींवर शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान दोषींच्या पायाचं काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाल्यानं पायाला प्लास्टर होतं आणि ज्या पायाला प्लास्टर होतं तोच पाय ढिगाऱ्यात अडकला होता। त्यामुळे दोषींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमनच्या जवानांना मोठी शक्कल लढवावी लागली। बिल्डिंग दुर्घटनेमध्ये आता ढिगाऱ्याखालनं काही माणसं जिवंत बाहेर काढली जात आहेत आणि अर्थात हा मोठा चमत्कार म्हणायला हवा। या घटनेचे जे साक्षीदार आहेत, प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणारच आहोत। तुम्ही याच इमारतीच्या बाजूला राहता, मला सांगा की आता सध्या जे ऑपरेशन सुरू आहे या ढिगाऱ्यामधनं राजेश दोशी नावाच्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण या व्यक्तीला बाहेर काढलेलं नाहीये, त्यांच्या मुलगाने त्याला निंबू पाणी वगैरे पाजवलं आतमध्ये जाऊन, ते आतमधून बोलतात। किती तास झाले हे आत अडकलेली आहे? 8-9 तास झाले आता 8-9 तास आतमध्येच येते लोक। तुम्ही म्हटलात की लिंबू पाणी दिलं, इतक्या जवळ अंतरावर आहेत ते? म्हणजे एक फायर ब्रिगेडचा माणूस झोपून आतमध्ये जातोय, फक्त एवढा सुरंग आहे आतमध्ये, एक माणूस जाऊ शकतो म्हणून त्यांना काढायला प्रयत्न केलाय, पण त्यांच्या पाय कुठेतरी अडकलेला आहे, ते पाय काढायचे आता प्रयत्न चालले त्यांचा। आणखी असे किती माणसं आत आहेत अशी माहिती तुम्हाला मिळते? 3 माणसं अजून आहे ती। आताची सध्याची परिस्थिती आहे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा गेले अनेक तास ही सगळी घटना बघता आहात, रेस्क्यू ऑपरेशन बघता आहात, कशा प्रकारे हे ऑपरेशन सुरू आहे आणि यांनी जसं सांगितलं की आत माणसं अडकली आहेत, ती जिवंत आहेत, मात्र त्यांना बाहेर काढायला काही त्रास होतोय, ते कुठेतरी अडकलेले आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? ते बाहेर काढायला जो त्रास होतोय ना, ते जे दिवाळ आहे, दिवाळामध्ये ना खूप एवढे कोकळे, त्याच्यातून तो माणूस पूर्ण बाहेर येऊ शकत नाही। त्याच्यासाठी ते दिवाळ कटिंग करतात आणि ते कटिंग करून जागा करणार आणि त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढतात। आणि जो माणूस आहे ना आतमध्ये, ते दोषी, त्यांच्या पायाचं पहिलं ऑपरेशन झालेलं आहे, त्याला प्लास्टर आहे, त्यामुळे तो माणूस अजून आहे, पण तो बलगा खाली बसलेला आहे, त्याला बाहेर निघता येत नाही। त्याच्यामुळे आता जवान झोपून गेले खाली आणि ते जागा कापून करतात, कटरनीचे हे दिवाळं जे आहेत ते पडलेले शिगा वगैरे काढून त्याला जागा करून बाहेर काढणार। दोषी यांनी काही फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता अशी सुद्धा माहिती मिळते, तुमच्याकडे काही माहिती आहे का? सकाळी त्यांच्या मुलगाला फोन करून ते बोलले की आतमध्ये मी सेफ आहे म्हणून त्याला बोलले होते। त्याच्यानंतर सतत संपर्कात होते ते की फोन लागला? पहिला एकदा मिस कॉल केले, त्यानंतर त्यांच्या मुलगाने फोन केला, ते फक्त एवढंच बोलले की मी सेफ आहे, तेवढंच बोलले। त्यानंतर ते रेस्क्यू टीमला बोलले की एक माणूस जिवंत आहे। त्यानंतर ते लोक काम जरा स्लो केले, म्हणजे जेबीसी वगैरे काढून बाहेर माणसांनी काम करायला सुरू केले त्या लोकांनी। त्याच्यामुळे सध्या जे चित्र आहे, राजेश दोशी यांना वाचवण्याचे हरेक प्रयत्न केले जातात आणि अर्थात सकाळी 7 ते 8 तासांनंतर त्यांना आता जिवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफचे जवान आणि त्यासोबतच सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंटला यश मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजित शिवदरकर, मनोज पाठक, एबीपी माझा।